अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. दत्त भक्तांना या तीन कारणाने खूप त्रास होऊ शकतो. तर ती कारणे कोणती आहेत, तर आजच्या या व्हिडिओमध्ये ही कारणं आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्ही संपूर्ण पहा. तर बघा, नमस्कार मित्रांनो. तर दत्त महाराजांचे स्वरूप हे परम ज्ञानाचे, वैराग्याचे आणि परम कल्याणाचे आहे. त्यांच्या भक्तीचा अर्थ केवळ स्तोत्रे म्हणणे किंवा मंदिरात जाणे इतकं मर्यादित नाही. तो जीवन जगण्याच्या पद्धतीशी अगदी एकरूपपणे जोडलेला आहे. आता दत्त भक्ताला त्रास होणे म्हणजे दत्त महाराजांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे असा अर्थ तर अजिबात होत नाही. तर ते त्यांच्या अंतर्मनातील अशुद्धी दूर करण्याचे एक साधन आहे. आणि हा त्रास म्हणजे परीक्षा आहे, याची शुद्धी आहे. या त्रासाचे मूळ कारण हे बाह्य जगात नसून आपल्याच अंतरंगात खोलवर रुजलेल्या तीन गोष्टींमध्ये आहे. तर या तीन गोष्टी कोणत्या आहेत बरं? त्या गोष्टी पाहण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री दत्तगुरूंच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे जे काही इच्छित मनोरथ असतील ती पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. तर त्यातले पहिलं कारण आहे ते म्हणजे कर्म. आता कर्म म्हणजे केवळ कृती नाही, तर प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक शारीरिक हालचाल हे आपलं कर्मच आहे. कर्मफल हा एक अटल आणि वैश्विक नियम आहे, जो कोणत्याही भक्ताला किंवा देवालाही वगळत नाही. भक्ताला होणारा त्रास हा प्रामुख्याने त्याच्या संचित म्हणजेच काय, तर त्याच्या मागील जन्मातील आणि या जन्मातील कर्मांचे फळ सुद्धा असू शकते. दत्त महाराजांची भक्ती करतानाही जर आपण सध्याच्या जीवनात वाईट कर्म जर करत राहिलो, म्हणजे कोणाचे मन दुखावले, कोणाला फसवले किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर केला, तर त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागते. दत्तकृपा या कर्मांच्या तीव्रतेत सूट देऊ शकते, पण कर्मफळाचा नियम नष्ट करू शकत नाही. या त्रासाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असा होतो की दत्तभक्तीमुळे ही कर्मफळे अत्यंत कमी तीव्रतेने आणि लवकर भोगून संपतात. ज्या त्रासासाठी अनेक जन्म लागतील, तो त्रास दत्त महाराजांच्या कृपेने या एका जन्मात कमीत कमी वेदनांनी आणि जलद गतीने पूर्ण होतो. त्रास होतो याचा अर्थ काय, तर जुने हिशोब चुकते होत आहेत आणि दत्तकृपा तुम्हाला या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहे. तर याचाच अर्थ काय, तर भक्ताने कर्म करताना सदैव जागरूक राहावे. आपले कर्म हे केवळ वर्तमानच नाही, तर भविष्यही घडवत असते. भक्तीचा आधार घेऊन निष्काम कर्मयोग स्वीकारणे हेच दत्तभक्ताचे खरे कर्तव्य आहे. केलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते, पण भक्तीमुळे ते फळ अमृताच्या घोटासारखे गोड होऊन जाते. आपली वृत्ती म्हणजे आपल्या मनाची प्रवृत्ती, आपला स्वभाव. भक्तीचे मोठे कवच धारण करूनही जर आपल्या मनात वाईट वृत्ती टिकून जर राहिली, तर तीच आपल्या त्रासाचे कारण बनून राहते. वाईट वृत्ती म्हणजेच काय, तर अहंकार, मत्सर, क्रोध, लोभ, आसक्ती यांचा समावेश त्यामध्ये होतो. अनेकदा बघा, भक्त मोठ्या श्रद्धेने सेवा करतो, पण दुसऱ्यांबद्दल मत्सर ठेवतो. तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, म्हणजेच काय, त्याला जास्त अहंकार येतो. इतरांचा तो रागराग करतो, वाईट आसक्ती बाळगतो आणि भक्तीचे अपेक्षित फळ मिळाले नाही म्हणून तो देवाला दूषित करतो. म्हणजेच काही ही अश्रद्धा आहे. देवावरती श्रद्धा नाही, आपण वाईट कर्म करतो, त्याचं फळ आपण भोगतो, पण याचा सर्व दोष आपण देवाला देतो. ही वाईट जी कृती आहे, ही वाईट जी आपली वृत्ती आहे, ती आपल्या महाराजांना अजिबात मान्य नाही. दत्तभक्तीचा अर्थ काय, तर निर्भिमान म्हणजे अहंकार रहित आणि समत्व म्हणजे सर्वांशी समान वागणे ही वृत्ती अंगीकारणे आहे. जेव्हा एखादा भक्त वाईट वृत्तीमुळे भरकटतो, तेव्हा दत्त महाराजांना त्याला धडा शिकवण्यासाठी त्रासाच्या रूपात एक निमित्त निर्माण करावेच लागते. हा त्रास म्हणजे महाराजांनी दिलेला जोरदार झटका असतो, ज्यामुळे भक्त आपल्या चुकीच्या वृत्तीतून बाहेर पडून पुन्हा विनम्र आणि शुद्ध होतो. यातून काही शिकलो, तर भक्ती करताना आपले मन आणि आपली वृत्ती तपासणे आवश्यक आहे. भक्ती आपल्याला विनम्रता शिकवते. वृत्ती शुद्ध झाली की जगातील कोणताही त्रास केवळ एक घटना बनून राहतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर होत नाही.
आता तिसरं कारण म्हणजेच काय, तर वाईट विचार, संशयी आणि नकारात्मक मानसिकता. तर बघा, आपलं कर्म आणि वृत्तीला जन्म देणारा मूळ आधार म्हणजे काय, तो म्हणजे विचार. वाईट विचारांचा अर्थ केवळ दुसऱ्यांचा द्वेष करणे नाही, तर स्वतःच्या श्रद्धेबद्दल संशय घेणे. सतत नकारात्मक विचार करणे, भवितव्याची अनाठायी चिंता करणे आणि देवाच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवणे, हे सर्व आपले वाईट विचारच आहेत. एखादा दत्तभक्त असा असू शकतो की ज्याच्या मनात सतत हा विचार असतो की महाराज माझ्यावर कृपा करतील की नाही, किंवा इतकी सेवा करूनही माझ्या जीवनात सुख का नाही, या संशयी विचार भक्तीच्या सामर्थ्याला क्षीण करतो. दत्तकृपेचा ओघ भक्ताकडे अखंड वाहत असतो, पण नकारात्मक आणि संशयी विचाराचे दूषित आवरण तो ओघ स्वीकारू शकत नाही आणि तो स्वीकारू न देतही नाही. आपले विचार हे आपल्या जीवनाची ऊर्जा निश्चित करतात. नकारात्मक विचार आपल्याला आत्मविश्वास गमावण्यास लावतात. दत्तभक्ताला होणारा त्रास हा अनेकदा त्याच्या मनातल्या या नकारात्मक विचाराचे प्रतिबिंब असते. जेव्हा तो विचारांची दिशा बदलून जे घडेल ते दत्त महाराजांच्या इच्छेने माझ्या कल्याणासाठीच असेल असा सकारात्मक आणि समर्पणयुक्त विचार करतो, तेव्हा त्या त्रासाची तीव्रता आपोआप कमी होते. देवाची भक्ती आणि त्या भक्तीचा खरा अर्थ असा आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त विश्वास. दत्त महाराजांनी आपल्या कल्याणाची जबाबदारी घेतली आहे, हा मनात विचार दृढ नेहमी ठेवा. संशय आणि नकारात्मकता हे आध्यात्मिक प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे आहेत. आपले विचार शुद्ध आणि सकारात्मक ठेवणे हीच दत्तभक्तांची खरी साधना आहे. तर बघा मित्रांनो, दत्त भक्ताला होणारा त्रास हा शाप नसून एक वरदान आहे. ते वरदान आहे, ते म्हणजे आत्मशुद्धीचे, वैराग्याचे आणि परमज्ञानाचे. ज्याप्रमाणे बघा, सोनाराला सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी त्याला अग्नीत तापवावे लागते, त्याचप्रमाणे दत्तभक्ताला त्याच्या कर्माच्या, त्याच्या वृत्तीच्या आणि विचारांच्या अग्नीत तापवून त्याला शुद्ध केले जाते. आता यावर पर्याय काय, फक्त श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा म्हणजेच ही श्रद्धा केवळ सुख समृद्धी मिळवण्यासाठी नसावी, तर ती दत्तगुरूंच्या कल्याणकारी हेतूवर असावी. आपल्या मनात सतत असाच विचार आला पाहिजे की महाराज जे करतील ते माझ्या कल्याणासाठीच असेल. ही श्रद्धा जीवनात खूप मोठं सामर्थ्य आपल्याला देत असते. विश्वास म्हणजेच दत्त महाराजांचे नामस्मरण, त्यांच्यावरचा दृढ विश्वास आणि त्यांचे स्मरण हे कोणत्याही संकटात टिकवून ठेवणे, हीच खरी आपली भक्ती आहे. दत्तभक्ताने हे नेहमी लक्षात ठेवावे की दत्त महाराजांनी कधीही आपल्या भक्ताचा हात सोडला नाही. तुम्हाला त्रास होतोय म्हणजे महाराज तुमच्या जवळ आहेत आणि ते स्वतः तुमच्या वाईट कर्मांचे ओझे हलके करत आहेत. या त्रासाकडे कर्ज फेडण्याची प्रक्रिया म्हणून पहा. एकदा कर्ज फिटले की तुमच्या जीवनात केवळ निर्भेळ आनंद आणि शांती शिल्लक राहील. म्हणूनच वाईट कर्म, वृत्ती आणि विचार त्यांचा त्याग करून दत्त नामावर विश्वास ठेवा. त्रास हा काही कायमचा नाही, तर तो तुमच्या शुद्ध आध्यात्मिक जीवनाची एक सुरुवात आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामातच सर्व संकटावर मात करण्याची एक अदृढ अशी शक्ती आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, तुम्हाला उपयुक्त ठरला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.